बघतोय बारामतीमध्ये आज राष्ट्रवादीनं जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत, तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार आहेत। या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडेल, तर याची तयारी जी आहे ती सध्या जोरदार सुरू आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा महासन्मान मेळावा आहे, नेमकी रूपरेषा कशी असेल, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे गाजतील? अगदी खरं आपण बघितलं की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये महायुती आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता आणि म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राज्यभरातून येणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी जनसन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले। या मेळाव्याकरता पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम यांच्यासह सर्व राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, हे बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघतोय की आता दुपारच्या 2 वाजता अजित पवार यांची सभा होईल आणि या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। विधानसभेचे रणशिंग येथून फुंकणार असल्याची बातमी आपल्याला मिळते गारगे, आणि त्यामुळे अजित पवार नक्की या सभेत काय मार्गदर्शन करणार, किती जागा मागणार महाविकास आघाडी म्हणजे त्यांच्या महायुतीकडून, आणि त्याच्यामुळे आता अजित पवार गटाला किती जागा मिळणार हे देखील याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। जितेंद्र, याकडे आपलं लक्ष असेल। अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कोल्हापूरमध्ये आपण जातोय। कोल्हापुरात विशाळगडावरील अतिक्रमणावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्यभरातून हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे छत्रपती आज कोल्हापुरातून विशाळगडाकडे जाणार आहेत, तर शिवप्रेमींनी आज विशाळगडावर पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलंय। सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला आज विशाळगडावर जावं लागतंय असं म्हणत संभाजीराजेंनी शिवप्रेमींना चलो विशाळगड ही साथ घातली आहे। त्यामुळे विशाळगडावरती तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झालेले दिसतात। विशाळगडावरती आज ते जाणार आहेत। कोल्हापुरात विशाळगडावरील जे अतिक्रमण आहे त्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याचं कळतंय। यासाठी हजारो शिवभक्तांना त्यांनी साथ घातली आहे। त्यांनी आवाहन केलेलं आहे सरकारचं या अतिक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, आणि कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे सरकारनं विशेष लक्ष द्यावं या महत्त्वाच्या मुद्द्यासाठी आज त्यांनी तो आक्रमक पवित्रा घेतलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत। 17 जुलैला आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्य सोहळा असतो। आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 15 लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीची माहिती घेऊन तिथल्या सुविधांची स्वतः पाहणी करणार आहेत आणि यासाठी आज ते पंढरपूर दौऱ्यावर असतील।